नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत कुंभार्ली घाटामध्ये। याच कुंभार्ली घाटामध्ये एक जांभ्याने भरलेला ट्रक घाटामध्ये कोसळलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी कॉर्नरला रस्ता खराब असल्यामुळे हा जो ट्रक आहे, तुम्हाला मी पहिल्यांदा ट्रक दाखवतो की ट्रकची काय अवस्था झालेली आहे। या ठिकाणी ट्रक रिवर्स होऊन मागं आलेला आहे आणि रिवर्स मागं येऊन हा ट्रक या खोल दरीमध्ये पडलेला आहे। कमीत कमी 20 ते 25 फूट, 25 फुटापेक्षाही जास्तच हा ट्रक खोल दरीत पडल्यामुळं या ट्रकचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे आम्हाला या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि दिसत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे बॅलर आहेत, या बॅलरचं बॅरिकेड केलेलं आहे। कशासाठी तर इथं अवघड वळण आहे आणि या ठिकाणी जो कठडा आहे, सुरक्षित कठडा आहे, तो नसल्यामुळंच हा ट्रक खाली गेलेला आहे। कशा पद्धतीनं अपघात झाला असेल तुम्हाला मी सांगू शकतो। हा जो घाटमार्ग आहे, हा घाटमार्ग, या घाटमार्गावर लाखो रुपयाचा निधी खर्च केला जातो, पण हा निधी जातो कुठं याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी दिसतंय। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण हा घाट दाखवायचा आहे। कशा पद्धतीनं या ठिकाणी घाट आहे, कॉर्नर आहे, त्या ठिकाणी ड्रायव्हरला सुद्धा बसला नसणार आहे आणि या ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळे, या रस्त्यामुळे सुद्धा या ठिकाणी कॉर्नर न बसल्यामुळे हा जो ट्रक आहे कंट्रोल न झाल्यामुळे रिवर्सहून मागं आला आणि रिवर्स जसा मागं आला आणि तसाच तो दरीमध्ये कोसळलेला आहे। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं ट्रक कंट्रोल न झाल्यामुळे या कॉर्नरला रिवर्स होऊन मागे गेलेला आहे आणि हा ट्रक आहे जो दरीमध्ये कोसळलेला आहे। आणि या ठिकाणी जरी कोणती जीवितहानी झाली नसली तरी या ठिकाणी जर सुरक्षित कठडा असता तर हा ट्रक या कठड्यावर येऊन थांबला असता। मात्र इथं सुरक्षित कठडा नसल्यामुळे घाटामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं अपघात होतात। मी आमच्या लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून एक पाठीमागं अपघात दाखवला होता। त्या अपघातामध्ये सुरक्षित कठडा नसल्यामुळं त्या ठिकाणी एका आपल्या आईला आणि एका मुलाला आपला जीव गमवावा लागला होता। अशीच परिस्थिती या घाटामध्ये अनेक ठिकाणी आहे आणि लाखो रुपयाचा निधी खर्च केला जातो, तो जातो कुठं हा सुद्धा मोठा संभ्रमाचा प्रश्न आहे। त्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचे अपघात जर थांबवायचे असतील तर प्रशासनाने ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत, जय हिंद, जय महाराष्ट्र।